हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आणि पाऊस पाणी कसा आहे तुमच्याकडे? मुंबईमध्ये तर आमच्या खूप सगळा पाऊस आहे. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम बटाटा वडा, मुंबईचा वडापाव. कुणाला कुणाला आवडतो वडापाव, तर आपण आज बनवणार आहोत. इथे मी बटाटे उकडवून घेतले आणि कट करून घेतले. आणि बटाटे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, कारण तुमच्या घरात माणसं जास्त असेल तसे. तर मी हे बनवते, 4 लोकांसाठी बनवते. तर मी ते बटाटे उकडून घेतले, कापून घेतले. आणि इथे चण्याचं पीठ घेतलं, एकदम पाव किलो चण्याचं पीठ आहे. आणि इथे मी घेतले आलं, लसूण आणि हिरवी मिरची. हे आपण टेचून घेणार आहोत. त्याच्यात टाकून आपण टेचून घेऊया. टेचून घ्यायचं यासाठी की कारण कसं आहे, दाताखाली मिरची येतात तर कुणाला आवडतं कुणाला आवडत नाही, तिखट लागतं खूप. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं त्याचं भरभरीत असं टेचून घेऊया. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण टेचून घेतलं. जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मीडियममध्ये आपण असं टेचून घेतलेलं आहे. आणि बटाटे आपण मॅश करून घेऊया आता मॅशरने. बटाटे पण आपल्याला जास्त बारीक मॅश नाही करायचे, थोडंसं थोडेसे असे मॅश करून घेऊया आपण. मॅशरने याच्यासाठी बारीक केलं कारण अगोदर बटाटे एकसारखे बारीक होतात. आणि आपण हाताने केलं की थोडेसे जाड, थोडेसे पातळ, काही काही ते एकदमच मॅश होतात. याच्यासाठी मी मॅशरने थोडंसं करून घेतलं. बघू शकता बटाटे असं मॅशरने मी करून घेतलं. आणि आता आपण फोडणी घालूया. तेल ठेवलं आहे मी. आता आपण घालणार आहोत जिरे, राई. आणि आपण जो मसाला करून घेतलेला तो मसाला घालून घेऊया, मिरची वगैरे. आणि यातच आपल्याला हळद घालून घ्यायचं आणि मीठ घालून घेऊया. मीठ आपल्या आवडीनुसार, नेहमीच जसं आपल्याला हवं आहे. काही लोक तर बिलकुल मीठ खात नाही, की थोडंसं नावाला मीठ असतं. आणि आता टाकून घेऊया बटाटे. तर अशा प्रकारे आपण सगळे बटाटे वगैरे मिक्स करून घेतले. आणि यातच आपण घालणार आहोत कोथिंबीर. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, जे थोडासा टेस्ट येईल. आणि आता याला आपण एक थंड होईपर्यंत ठेवूया. आणि आपली भाजी थंड होईपर्यंत आपण पीठ बनवून घेऊया. हे चण्याचं पीठ आहे, पाव किलो घेतलं आहे मी, 500 ग्राम येते. आणि यात मीठ घालून घेतलं आहे आणि थोडी हळद घालूया. थोडीशी हळद घातली आणि पाणी, थोडं पाणी टाकून भिजवूया आपण. जास्त आपल्याला पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. तर मीडियममध्ये भिजवून घेऊया आपण. ते बघू शकता अशा प्रकारे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. तर आपण वड्याची तयारी करून घेऊया. एक 5 मिनटं याला रेस्ट करू देऊया पिठाला आपण, 5-10 मिनटं. बघू शकता जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही, असं मीडियम प्रकारचं आपण भिजवून घेतलं. एक 10 मिनटं आपण ठेवून घेऊया, म्हणजे पीठही जास्त व्यवस्थित भिजून होईल. आणि तोपर्यंत वडी करून घेऊया आपण. बघू शकता आपलं मिश्रण थंड झालं. त्याचे आपण वडे बनवून घेऊया. वडे पण तुम्हाला जसे मोठे हवेत तसे, किंवा छोटे हवेत तर छोटे, अशा प्रकारे करून घ्या. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बनवून घेते. तर इथं अशा प्रकारे आपण बनवून घेतले वडे. बघू शकता तुम्ही चपटेही बनवू शकता, असे गोल गोल बनवून त्याला दाबून थोडेसे चपटे पण बनवू शकता. ते पीठ आपलं असं झालेलं आहे. तर आपण फेटून घेऊया थोडं. आणि तेल इकडे मी तापायला ठेवलं आहे. बघू शकता. तर बघू शकता पिठात आपल्या एकही हे नाही आहे, लम्स नाही आहे कुठल्याच. एकदम चांगलं असं पीठ आपलं फेटून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. बघा.
असे टाकून फ्राय करून घेऊया. हातानेच करूया आपण, चम्मचने वगैरे तुटतात ते कधी कधी. अशा हातानेच आपण टाकून घेऊया. अशा प्रकारे सर्व आपण तेलात टाकून घेऊया. तेल तापलेलं नाही आहे, थोडंसं तापवून देऊया. बघू शकता अशा प्रकारे आपण टाकून घेतले. तर बघू शकता अशा प्रकारे आपले वडे व्यवस्थित. आणि याच्याबरोबर जे लाल आणि पुदिन्याची चटणी, त्याची रेसिपी मी वेगळी दिलेली आहे, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता यूट्यूबमध्ये माझ्या. जी लाल चटणी आणि हिरवी चटणी आहे, माझ्या ब्लॉगमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता चटणीची रेसिपी. ते अशा प्रकारे आपले वडे झालेले आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपण आता सगळे वडे बनवून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे आपले सगळे वडे बनवून तयार झालेले आहेत. तर माझ्याकडे थोडंसं चण्याचं पीठ उरलं आहे, तर त्यात मी बटाटा भजी बनवणार आहे थोडीशी. अशा प्रकारे बटाटा भजी पण बनवून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे बटाटा भजी पण छान फुगलेत आपली.